जय जिजाऊ सर्वांना, जय शिवराय. मी दादांना मनापासून विनंती करतो की कमीत कमी पाणी पिऊन तरी आपण हे आंदोलन सुरू ठेवूया. दादांनी मान एक घोट पाणी पिलं, पण आपल्या सगळ्यांची माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे दादांना की कमीत कमी पाणी तरी त्यांनी घ्यावं. आपली सगळ्यांची इच्छा आहे की पाणी घ्यावं. पाणी घ्यावं सगळे विनंती करतायत. आई करते, दादा करतायत सगळे. आणि आज पुन्हा त्यांची तब्येत पुन्हा खराब झाली आहे. बीपी बऱ्याच डाऊन आहे, शुगर पण खूप लेवल खाली आलेली आहे. माझी आई वैद्यकीय क्षेत्रातली आहे म्हणून मला माहिती आहे हे आकडे चांगले नाही आहे, बघण्यासारखे आकडे नाही आहे. म्हणून कुठेतरी बॉडी हायड्रेट राहिली पाहिजे. साखरेचं प्रमाण बॉडीचं खूप कमी होत चाललेलं आहे. त्यांची अवस्था म्हणजे मला ते शब्दही आमच्या तोंडावर येणार नाही. पुन्हा दुश्मनासाठी पण असं शब्द आमच्या तोंडून येणार नाही. आमचे स्वतःचे हक्काचे आहे. आणि अजूनही सरकारला ती जाग येत नाहीये. सरकारला ती जाग येत नाहीये. आणि म्हणून मी दादांना ही विनंती करतोय की आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा भीम सैनिक आज महाराष्ट्रात एकत्रित जरी आला तर या महाराष्ट्रामध्ये आज जी लोक हा निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ लावतायत, याच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठा असतील, बौद्ध असतील, मुसलमान असतील, आमच्या हक्काचे प्रतिनिधी पाठवा. एक दिवसही विधानसभा चालू द्यायची नाही, अशा पद्धतीने आंदोलनाचा उभं करू. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, महाराष्ट्राचा एकही विधानसभेचा एकही दिवस, एकही सत्र तिथे चालू दिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं माझं दादांना मागणी. ते म्हणतात आपण करणार आहोत तसं, पण आता खूप अंत बघितलेला आहे सरकारनं. आपला अंत बघितलाय. कुणाला याची साधीची दखलही घ्यावीशी वाटत नाही. रोज त्यांचे प्रचार तुम्ही टीव्हीला बघत असाल, ते त्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त झालेले आहेत. इथे एवढा मोठा समुदाय, ज्या समुदायाने महाराष्ट्र निर्माण झालेला आहे, आज एवढा मोठा समुदाय रस्त्यावर असताना त्यांना याची साधी दखल घ्यावीशी वाटत नाही. मी माझ्या वतीनं हे स्टेटमेंट देतोय, देवेंद्र फडणवीसांनाही देतोय आणि या महाराष्ट्राच्या सरकारलाही देतोय. जरांगे दादांना जर काही झालं, एकाही मंत्र्याला, एकाही उमेदवाराला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मग कसं प्रचार करतात तुम्ही, कसे प्रचाराच्या सभा घेतात. मग तो कोणताही पक्षाचा असो, विरोधी असो का सत्ताधारी असो, आम्हाला त्याची काही घेणं नाही. जोपर्यंत तुम्ही हा प्रश्न मार्गी लावत नाही, तोपर्यंत एकालाही प्रचार सभेला फिरकू देणार नाही. अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात हे वादळ निर्माण होईल. एवढंच मी बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचाच नाही तर विचारांचा वारस म्हणून मी हे जाहीर करतोय की अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये एकाही व्यक्तीला फिरू देणार नाही. मग घ्या तुम्ही तुमच्या सभा. आम्हाला आमचा माणूस प्रिय आहे. आमचं जे आंदोलन आहे ते यशस्वी झालं पाहिजे. आणि माझं दादांनाही म्हणणं आहे, ही गेंड्याच्या कातडीची लोक सत्तेमध्ये बसलेली आहेत, यांना कसलेही फरक पडणार नाहीये. आणि म्हणून यांना जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे. लढाई जर विधानसभेची आहे तर विधानसभेमध्ये जाऊनच जा विचारला पाहिजे. ते विधानसभेत बसले आणि आम्ही इथे रस्त्यावर बसलो. लढाई बरोबरीची झाली पाहिजे आणि ती बरोबरीची लढाई आम्हाला येणाऱ्या काळात, हा काळ निघून गेला तर पुन्हा 5 वर्ष यांच्या मागे 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 फिरत राहत. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये प्रत्येकाला तो अधिकार दिलाय. तो अधिकार वापर करण्याची वेळ लवकरच येणार आहे.
आणि म्हणून तो अधिकार वापरत असताना आपण तिथे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. जो मराठा आरक्षणाचा विरोध करेल त्याला घरातून बाहेर पडता येणार नाही, अशी आपल्याला महाराष्ट्रात वेळ. माझा आत्ताही दादाला हेच मारलं, त्यांनी मी पाणी घ्या म्हटलं तर नकार दिला. मग मी म्हणालो की तुम्ही राजगादीचा एवढा मान ठेवता, बाबासाहेबांच्या परिवाराचा मान ठेवणार नाही का? म्हणजे एकच घोट पाणी. आज यांच्या माध्यमातून, जरांगींच्या माध्यमातून महाराष्ट्रातला खरा महाराष्ट्र, महाराष्ट्राचा अर्थ महान राष्ट्र होत नाही. महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी कास्टेस इन इंडिया वर दिला की या राज्यामध्ये दोन समुदाय मोठ्या प्रमाणात राहत होते, महार आणि रठ्ठ. रठ्ठ म्हणजे आजचा मराठा. महार आणि मराठा या दोन समुदायांचा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून तो महाराष्ट्र उभा केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच रयतेचं राज्य संविधानातून निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर बाबासाहेबांनी तो रयतेचं राज्य महाराष्ट्र उभा केला. आणि बाबासाहेबांनंतर आज हा खरा महाराष्ट्र जर उभा राहिला असेल तर तो जरांगे पाटलांकडून उभा राहिला. महार आणि रठ्ठ, महार आणि मराठा आज एकत्र झालेले आहेत, ते केवळ जरांगे पाटलांमुळे झालेले. आणि म्हणून तो महाराष्ट्र आम्हाला येणाऱ्या काळामध्ये उभा करायचा आहे. त्या पद्धतीने मी दादांना विनंती करतोय की दादा, आंदोलन आपल्याला करायचंच आहे, मागे हटायचं नाही, पण स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन, स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन आम्हाला हे आंदोलन करायचं. बस मी एवढंच आजच्या प्रसंगी सांगेन की जाता जाता पुन्हा इशारा या महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला, सत्ताधारी पक्षाला, कारण विरोधी पक्ष केवळ त्यांचे पक्ष कसे फुटले, त्यांचे पक्षाची चिन्ह कसे गेले, बस त्याच्यामध्येच व्यस्त की आमचा पक्ष कसा फुटला, आमचा पक्ष कोणता खरा, याच्याच सामन्यामध्ये बसताय. आणि सत्ताधारी तो त्याच्याच मस्तीमध्ये बसताय. म्हणून दोघांनाही आव्हान करत आहे की या मराठा आरक्षणाचा मुद्दा जर तुम्ही लावून धरला नाही आणि येणाऱ्या काही दिवसात जर याचा निर्णय दिला नाही, कुणालाही रस्त्यावर प्रचारासाठी फिरू देणार नाही. एवढंच त्यांच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम. एक दोन प्रश्न असे आमचे पत्रकारांचे की सकाळी संभाजीराजे आले आणि त्यांनी लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की संविधानिक आंदोलनाला विरोध करणाऱ्या आंदोलनामध्ये मी जात नाही, त्या मंचावर मी जाणार. तुमची काय? बघा, महाराष्ट्र शासनानं GR काढला की मराठा यांना SEBC म्हणून आरक्षण दिलं. SEBC चा फुल फॉर्म काय आहे? सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटी. बरोबर आहे. आरक्षणाचा आधार काय आहे? सोशल बॅकवर्डनेस. जर ओबीसीचं आरक्षण सोशल बॅकवर्डनेस मध्ये आहे आणि मराठ्यालाही तुम्ही सोशली बॅकवर्ड म्हणता, मग वेगळ्या पंक्तीत बसवायची गरज काय? ऑलरेडी सोशल बॅकवर्ड साठी ओबीसी आहेत की. स्वतः सरकारने सांगितलं ना की हे SEBC आहे, मग सोशल बॅकवर्डनेस साठी ओबीसी आहे की. म्हणून आमचं म्हणणं की आंदोलन संविधानिक आहे. असंविधानिक मागणी जरांगे पाटील करत नाहीयेत. आणि ही जे आज सरकारला शहाणपण सुचलंय की यांना SEBC मध्ये द्यावं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातच मराठा कम्युनिटीला सोशली बॅकवर्डनेस मध्ये बाबासाहेबांचे अफिडेव्हिट आहे. आणि म्हणून आमची ती भूमिका आहे की आज ज्या पद्धतीने सरकारनं GR काढून SEBC केलाय, मग तो वेगळा 10% देण्याऐवजी तो ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की उगाचच कुणाचा आरक्षण काय जाणार नाही. अनेक ठिकाणी, अनेक राज्यांमध्ये अमित शहानं कुणाची परवानगी नसताना, अनेक राज्यांमध्ये, काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये कुणाची परवानगी नसताना त्यांनी त्या जातींमध्ये, त्या लिस्टमध्ये जाती भरलेल्या आहेत. मागणी नसतानाही, कोणत्याही समाजानं मागणी केली नाही तरी देखील अमित शहानं त्या जातींच्या लिस्टमध्ये त्याला पाहिजे त्या जाती त्यांनी घुसडून टाकलेल्या आहेत. मग महाराष्ट्रामध्ये एक मराठा तुम्हाला त्या सूचीमध्ये टाकायसाठी एवढी वर्ष वाट बघावी लागते. हे केवळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाही,
या देशाच्या प्रधानमंत्र्याचीही नाचक्की आहे, त्याचंही खूप मोठ्या प्रमाणात फेलियर आहे की महाराष्ट्र एवढा मोठ्या प्रमाणात कापला असताना या देशाचा प्रधानमंत्री इथे ढुकून बघत नाही. काय महाराष्ट्र भारताचा भाग नाही? काय भारताचा प्रधानमंत्री, भारताचा राष्ट्रपती, भारताचा होम मिनिस्टर त्याला महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायचे नाही? काय या देशाचा प्रधानमंत्री केवळ गुजरात पुरता मर्यादित आहे का? काय केवळ अडाणी आणि अंबानी याची सेवा करण्यासाठी याला चौकीदार म्हणून पाठवलंय का? आणि जोपर्यंत या देशाचा प्रधानमंत्री, या देशाचा होम मिनिस्टर या गोष्टीवर दखल देत नाही तोपर्यंत आम्हाला यांना जागृत करणं गरजेचं आहे. ओबीसी आंदोलनाकडे तुम्ही जाणार का? मुळात ओबीसी आरक्षण बचाव हा कशासाठी करण्यात येतोय? कोणतीही जाती वाढली किंवा कमी झाली किंवा कोणत्याही लोकांचं पर्सेंटेज वाढलं की कुणाचंही आरक्षण कमी होत नसतं, की कोणतंही आरक्षण वाढत नसतं, की एका रात्रीत काही पॉप्युलेशन आणि कुणाचं येणारं कुणाची आरक्षण जाणार नाहीये. आज जो ओबीसी मराठा कम्युनिटीजच्या विरोधात आरक्षणाला बसलेला आहे, या प्रत्येक ओबीसीचे ते म्हणत आहे हे एजंट सोडलेले आहेत फडणवीसानं आणि हे एजंट लोकांचं आंदोलन आहे, समाजाचं आंदोलन असतं. जसं आज या मराठा समाजाचं आंदोलन आहे, हे रिअल रिप्रेझेंटेटिव्हचं आंदोलन आहे, हे सच्च्या मराठ्याचं आंदोलन आहे. आणि म्हणून आज आम्ही या स्टेजवर त्या दिवशी सच्चा ओबीसी आंदोलन करेल आणि त्याची भूमिका ही संविधानिक असेल, त्यावेळेस आम्ही त्यांनाही पाठिंबा देऊ. पण मला नाही वाटत की आज जे लोक बसले ते सच्चे ओबीसी आहेत, ते उभे केलेले दलाल प्रवृत्तीचे लोक आहेत. नाही, आमचं आता सध्या त्यांना एकच मागणं आहे की उपोषण तुम्ही चालू ठेवा, त्याच्यात काही हरकत नाही, पण कमीत कमी पाणी तरी किंवा आज त्यांचं बीपी एवढं लो होत चाललेलं आहे, 60 वर आलेलं आहे, शुगर त्यांची लेवल 70 वर आलेली आहे. मला माहिती आहे की हे आकडे खूप भयानक आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या शरीरावर ते उद्भवणार तर आहेच, पण उद्या जर त्यांच्या शरीराला त्यांना स्वतःला काही जर बरं वाईट झालं, माझं हेच म्हणणं होतं की उद्या जर मराठा आरक्षण मिळालं, कोणत्या मुलाला असं वाटेल की माझं जी सीट आज मला मिळाली आहे ती मनोज जरांगेंच्या आहुतीवर मिळालेली आहे? कोणत्या मराठा स्टुडंटला वाटेल, कोणत्या मराठा IAS ला वाटेल, कोणत्या मराठा IPS ला वाटेल की आज मी IAS IPS झालोय की आमच्या एका भावाचं मृत्यू त्याच्यात झाला किंवा त्याचं आहुती देऊन मला ही सीट मिळालंय? आणि म्हणून माझं जरांगे पाटलांना हेच म्हणणं होतं की आमच्या समाजाला, मराठा समाजाला IAS IPS डॉक्टर इंजिनियर होताना आम्हाला बघायचं आहे, ते आम्हाला आमच्या डोळ्याने बघायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1930, 31, 32 ला हा लढा दिला आरक्षणाचा आणि त्यात अनुसूचित जातीच्या लोकांना ते आरक्षण मिळालं. पण 56 पर्यंत बाबासाहेब होते. 30 वर्ष बाबासाहेबांनी या समाजाला प्रगती करताना बघितलं. माझी इच्छा आहे की जरांगे पाटलांनी या लोकांना आपली प्रगती करताना स्वतःच्या डोळ्याने बघितलं पाहिजे. जरांगे पाटील नाही बसू शकत. सरकारने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं. मराठ्यांना SCBC मध्ये त्यांनी 10% दिलं. SCBCचा फुल फॉर्म काय? सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. आरक्षणाचा आधार काय आहे? ओबीसी आरक्षणाचा आधार काय आहे? सोशली बॅकवर्डनेस. मग जर तुम्ही मराठ्यांना सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड, म्हणजे ते नुसते सोशली बॅकवर्ड नाही आहेत तर इकॉनॉमिकलीही बॅकवर्ड झालेत. मग जर तुम्ही स्वतः सरकारने GR काढून त्यांना SCBC केलंय, मग त्या SC साठी, सोशली बॅकवर्डनेस साठी ओबीसी कशासाठी आहे? मग ओबीसीचा आरक्षणाचा आधार काय? सोशली बॅकवर्डनेस. मराठा काय आहे? सोशली अँड एज्युकेशनली इकॉनॉमिकली बॅकवर्डनेस. मग त्याला ओबीसी मध्ये का आरक्षण देता येत नाही? त्याला वेगळं का काढताय? हा आधार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, फडणवीसांना कळू नये का? तेच जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की वेगळं का? जर आम्ही सोशली बॅकवर्ड आहोत, ओबीसी सोशली बॅकवर्ड आहे, मग आम्हाला वेगळं का काढताय? पण तुम्हाला वाटतं की 50% कॅप आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर तुम्हाला जाता येत नाही आणि तुम्ही म्हणता की आम्ही तुम्हाला दिलंय, म्हणजे कोर्टात जाऊन रद्द व्हावं, हीच भूमिका आहे का? म्हणून जे टिकणारं आरक्षण आहे ते टिकणारं आरक्षण म्हणजे ओबीसी मधूनच तुम्हाला ते देणं भाग आहे. आणि ओबीसी मधून मराठा ऑलरेडी आरक्षण घेतोय. मी आता विदर्भातून आलोय, मी कोकणामध्ये जातो, तिकडचा मराठा कुणबी म्हणून आरक्षण घेतो ना. मग मराठवाड्याचा मराठा हा काय पाकिस्तान मधला आहे का?
अरे त्याने हैदराबादमध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर काय चूक केली आहे का की त्याचा परिणाम तुम्ही त्यांच्यावर अशा पद्धतीने बदला घेताय? आणि म्हणून जर पश्चिम तुम्ही म्हणालात की कुठल्याही बरोबर आहे, जर पाटलांच्या प्रकृतीला काही बरं वाईट झालं तर हे एकही इलेक्शन एकही व्यक्तीला मतही टाकू देणार नाही, कोणत्याही बूथवर जाऊ देणार नाही. आज जर एवढा मोठा प्रश्न सुरू असताना या महाराष्ट्राचे विपक्ष आणि सत्ताधारी दोघंही आपापल्या पक्षाचे बांधणी करण्यामध्ये व्यस्त आहे. अरे म्हणजे तुम्हाला काय केवळ आमची मतच हवीत? आम्ही मरायला टेकलेलो तरी तुमचं तिथे लक्ष जात नाहीये आणि तुम्ही इतरांच्या सभांमध्ये जाताय. म्हणून आज आम्ही ती प्रखर भूमिका घेतली की जरांगेनं काही झालं आणि मी ही या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान देतोय की जरांगे पाटलांना जर काही झालं, इलेक्शन्स, राजकारण, हे निवडणुका ह्या सगळ्या गेल्या चुलीत, आम्ही एकालाही या महाराष्ट्रात फिरू देणार नाही. देण्यासाठी मी स्वतः कुठे राजकारणी आहे? राजकारणी लोक येऊन प्रस्ताव देतील. आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत. जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला होता, 18 पगड जातींना घेऊन उभा केला होता, आज तोच महाराष्ट्र जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि भारत आहे जो जरांगे पाटलांनी उभा केलाय. आणि म्हणून मी आज त्यांच्या सोबत आहे. मी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना भेटायला येत नाही. जो महाराष्ट्रामध्ये त्यांनी मराठा जागृत केलाय त्या मराठासोबत या महाराष्ट्रातला बौद्ध, जो महार कन्व्हर्टेड बौद्ध आहे, तोही त्याच्या बरोबरीने उभा करायचा आणि हा लढा यशस्वी द्यायचा, याकरिता मी आलेलो आहे. मी सीटांच्या देवाणघेवाण घेण्यासाठी आलेलो नाही. काही अंतरावर जर कोणाच्या आरक्षण संपुष्टात येणार असेल, काही आमच्याच लोकांनी रॅलीही काढल्या, आरक्षण बचाव. अरे आरक्षण कुणाच्या येण्यानं कमी किंवा जास्त होत नसतं. जो टक्का तुमचा ठरवून दिलेला आहे 1931चा आधार आहे, त्याला 2024ला कसा तो कमी आणि जास्त होणार आहे? तर हा मूर्ख बनवण्याचा हा सगळा धंदा आहे. आणि केवळ या आरक्षणाला, नाही तर तुम्ही सांगा ना, मराठा आरक्षण जर तुम्हाला ओबीसी आरक्षण त्याच्या विरोधात उभं करायचं, तुम्ही कुठेही करू शकला असतात, पण केवळ इथंच येऊन करायचं, हा कुठे ना कुठे हा नियोजित कट आहे. आणि ज्या दिवशी ओबीसींच्या हक्कावर, अधिकारावर गदा येईल, हा राजरत्न आंबेडकर पहिला असेल त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी. आज ओबीसींच्या कसल्याही हक्कावर, अधिकारावर गदा येत नाहीये. केवळ हे एजंट सोडलेले आहेत जे ओबीसीना भडकवण्याचं काम करतायत. ओबीसी, मराठा, बौद्ध हे आम्ही सगळे अंतर्गत एकत्रितच आहोत. तर ते प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा की ते त्यांचे स्टँड असे का बदलत असतात. आम्ही आमचा स्टँड याच्यासाठी बदलत नाही की मी माझं आंदोलन समाजाच्या पैशावर उभं करतो. फडणवीसाच्या इशाऱ्यावर आम्ही आंदोलन करत नाही आणि म्हणून आमचा स्टँड कायम असतो. आणि काही लोकांना वाटत असेल की जरांगेंना आम्ही आत्ता भेटायला येतो. आम्ही 1 वर्षापासून एकत्रित आहोत. मागच्या वर्षी मराठा बौद्ध परिषद ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आयोजित केली होती आणि त्याच दिवशी या गावावर हल्ला झाला होता. आम्ही आमची परिषद सोडून या ठिकाणी 1 वर्षापूर्वी आलेलो आहोत. हे आम्ही या 4-5 भेटींमध्ये नाही आलो. आणि त्या वेळेपासूनचे आमचे ते धोरण होते की हे 2 समुदाय एकत्रित आले पाहिजेत. त्यावर आम्ही 1 वर्षापासून काम करत आहोत. मला वाटतं ते वंचितचे कार्यकर्ते नाही, यांना हे सगळी पेड आहेत. कारण आजही एका सभेमध्ये गदारोळ घालण्याचं त्यांनी काम केलं. आणि हे कुठे ना कुठे आज आम्ही काय म्हणतोय, जरांगे दादा काय म्हणतात की आम्ही बीजेपीच्या सगळ्या सीटा पाडू. आता मी त्या पद्धतीने बीजेपी जिथे जिथे निवडून गेलेली आहे त्या ठिकाणी मी बौद्धांना तयार करतोय. मग जर अशा अवस्थेत जिथे आम्ही बीजेपीच्या सीट पाडणार आहोत, वंचितच्या कार्यकर्त्यांना दुःख होण्याचं कारण काय? सीट तर भाजपची पडणार आहे. भाजप काय करते, ते स्वतः समोर येत नाही, ते आमच्यातले दलाल पुढे करतात. मला तर वाटतं बी टीम म्हणणं त्यांचा अपमान आहे. जे समोर समोर काम करतात त्यांना बी टीम म्हणणं मला तरी अपमानजनक वाटतं. दादा धनगर आरक्षणाचा जसा लढा मराठा आरक्षणाचा तसाच लढा धनगर आरक्षणाचा, परंतु ज्यांनी आजपर्यंत धनगर आरक्षणावर मोठमोठे राजकीय पोळ्या भाजल्या तेच नेते, जे नेते ओबीसी, जे नेते म्हणून भुजबळ वाघ म्हणून बघता, धनगर आरक्षण, धनगर समाज त्यांना भुजबळना नेते मानतो, पण धनगर आरक्षणावर ते तोंडातून शब्द पण काढत नाही किंवा हाके पण काही त्याच्यावर बोलत नाही, कोणीच बोलत नाही. यावरूनच तुम्हाला त्यांची भूमिका कळेल की हे नक्की प्रायोजित केलेले नेते आहेत जे सोडलेले आहेत. धनगर कन्नड बाबासाहेब केलेला आहे आणि म्हणून आज हे धनगर आरक्षणावर चूप आहे. जिथे आरक्षणाच्या यादीमध्ये एसटी मध्ये ते जाणार आहेत तिथे ते चूप आहेत, पण स्वतःचं आरक्षण मात्र जिथे काही बाधित होणार नाहीये ते असं दाखवतात की आमचं आरक्षण संपुष्टात येणार आहे.
म्हणजे एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय ही प्रवृत्ती महाराष्ट्र या दोघांची बघतोय आणि म्हणून आम्ही त्यांच्या आंदोलनात सामील होत नाही. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी माननीय राजरत्नजी आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मनोजदादा जरांगे पाटील आणि राजरत्नजी आंबेडकर साहेब यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि मनोजदादांची प्रकृती खालावलेली आहे. दादांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी राजरत्नजी आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांची अतिशय आस्थेवाईकपणे या ठिकाणी चौकशी केलेली आहे. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते वारसदार आहेत आणि महामानवांच्या घरातले व्यक्ती मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत. आज सकाळीच मनोजदादांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार, त्यांचे वंशज या ठिकाणी आले होते आणि आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज राजरत्नजी आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतायत, त्यांच्याशी बोलतायत. दोघांमध्ये सविस्तर अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू आहे. अर्थातच राजरत्नजी आंबेडकर साहेब हे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल या ठिकाणी विचारपूस करतायत, त्यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी करतायत आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियलच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील आणि राजरत्नजी आंबेडकर साहेब यांच्यामधली ही भेट आहे. आपण पाहतोय दोघांमध्ये सविस्तर अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. मनोजदादा जरांगे पाटील हे राजरत्नजी आंबेडकर साहेब यांना या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत आणि खऱ्या अर्थानं दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जागवायला जागवू संवेदना, एक संवेदनशील नेतृत्व म्हणून या ठिकाणी राजरत्नजी आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी ते भेटत आहेत, बोलत आहेत. सविस्तर अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी दोघांमध्ये सुरू आहे. प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करत आहोत. मित्रांनो, दोघांमध्ये सविस्तर अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू आहे. नेमका चर्चेचा तपशील काय आहे काही क्षणातच आपल्याला कळेल, लक्षात येईल. ठीक. या ठिकाणी राजरत्नजी आंबेडकर साहेब यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला, परंतु दादांनी पाणी देखील स्वीकारलेलं नाही आणि या दोन नेत्यांमध्ये सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. राजरत्न आंबेडकर हे दादांशी भेटलेले आहेत. दोघांमध्ये सविस्तर अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
तिथे ठेवा. या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राजरत्नजी आंबेडकर आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की मराठ्यांचं आंदोलन हे सच्च आंदोलन आहे आणि वडीगोद्रीमध्ये जे आंदोलन बसलेलं आहे ते दलाल आहेत, एजंटगिरी करणारे आहेत असा घणाघात या ठिकाणी राजरत्नजी आंबेडकर यांनी केलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं भाषण या ठिकाणी राजरत्नजी आंबेडकर यांनी केलेलं आहे. मराठ्यांची मागणी ही संविधानिक आहे असं देखील ते म्हणालेले आहेत आणि ज्या दिवशी सच्चा ओबीसी मैदानात असेल आणि संविधानिक मागणी घेऊन असेल त्या दिवशी मी तिकडेही जाईल, परंतु वडीगोद्रीमध्ये जे बसलेले आहेत ते दलाल आहेत, एजंट आहेत असा घणाघात राजरत्नजी आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेला आहे. दोघांची भेट या ठिकाणी आपण पाहतोय. महामानवाचे वारसदार राजरत्नजी आंबेडकर आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची ही भेट आहे. आणि मित्रांनो, आपलेपणा चेहऱ्यावरून जाणवतो. राजरत्नजी आंबेडकर यांच्या मनामध्ये किती प्रेम आणि आपुलकी आहे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बाबतीत हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक संकटाच्या काळात आणि संघर्षाच्या काळात राजरत्नजी आंबेडकर हे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत या ठिकाणी राहिलेले आहेत. मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांना प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय, परंतु या संकटाच्या काळात, या संघर्षाच्या काळात राजरत्नजी आंबेडकर हे त्यांना भेटण्यासाठी इथे आलेले आहेत. राजरत्नजी आंबेडकर यांनी त्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा विनंती केलेली आहे, परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांनी सबसेल या ठिकाणी नकार दिलेला आहे पाणी पिण्यासाठी. आणि माझं जे आंदोलन आहे ते समाजासाठीच आहे, मी मागे हटणार नाही. आणि राजरत्नजी आंबेडकर यांनी सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना खंबीर साथ देण्याचं काम केलं आहे. बौद्ध समाज मराठा समाजाच्या सोबत खंबीरपणे आहे अशा प्रकारची भावना देखील या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मित्रांनो, आंतरवली सराटीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा. जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि आंतरवली सराटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एअरटेलचंच आहे खरंच? एअरटेलचंच आहे ना? मागाशी येते माझं आहे ना. सो माझं चला ना, एअरटेलचंच आहे ना, चलतच नाही माझं. काय हे बघा, कसलंच चलत नाही माझं. ते चालू नाही, ते व्हिडिओ करतोय मी. तो व्हिडिओ करतोय हो. हे खाली इंटरनेट सेवा या ठिकाणी मित्रांनो फार कमी आहे. Gracias.
ए दादा ए बाई तिथे एक असा माईक आहे तिथला एवढा छोटा आहे असा असा आहे सेम एवढा घे प्लीज. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय राजरत्नजी आंबेडकर साहेब या ठिकाणी आहेत. या ठिकाणी दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे. काशी सर तुम्ही काशी सर दामांचा काशी राहते 2 मिनिटं. या ठिकाणी पाहतोय आपण राजरत्नजी आंबेडकर साहेब मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी इथं आले होते आणि आज त्यांनी मनोजदादांची भेट या ठिकाणी घेतलेली आहे. आपण पाहतोय बाजूला दादासाहेब एक मिनिट बाजूला या ठिकाणी राजरत्नजी आंबेडकर साहेब आलेले आहेत भेटण्यासाठी. मनोजदादा जरांगे पाटील यांना ते भेटलेले आहेत. नाही राव जरा देतो घेऊन एक मिनिट सरका ना मला एक मिनिट का नाही मी महत्वाचा बाजू मागा सरका जाऊ दे पुढे चालू